आता पुण्याकडे येऊयात। पुण्याच्या खडकवासला धरणाच्या सर्व 11 दरवाजातून विसर्ग सुरू झालाय। पुण्याच्या एकता नगर परिसरामध्ये त्यामुळे पाणीच पाणी झालंय। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय आणि इथल्या नागरिकांचं स्थलांतरही करण्यात येत आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय। यातच पूर परिस्थितीतनं अग्निशमन दलाने 20 दिवसांच्या बाळालाही बाहेर काढलं। घरात कोणीही पुरुष मंडळी नव्हती, त्यामुळे बाळाची आई आणि आजी घरात अडकले होते। त्यानंतर अग्निशमन दलाने बाळाला सुरक्षित स्थळी नेलं। तर पुण्याच्या एकता नगर परिसरातनं अगदी अवघ्या 20 दिवसांच्या बाळाला रेस्क्यू करण्यात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। साधारण 1 वाजेपासून महापालिका प्रशासन या ठिकाणी दाखल झालं होतं, अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झालं होतं आणि त्यांच्याकडनं सतर्कतेचा इशारा देण्यात येत होता। सगळ्या नागरिकांना घराच्या बाहेर पडा आणि सुरक्षित स्थळी दाखल व्हा हे सांगण्यात येत होतं। त्याच्यानंतर देखील इथली काही नागरिक हल्ली त्यांनी सुरक्षित स्थळी जाऊन त्यांचं सोय बघितली, मात्र अनेक नागरिक ते या ठिकाणी थांबले होते। काही नागरिक या सगळ्या खिडक्यांमधून खालची सगळी परिस्थिती आहे ते देखील पाहतायत आणि अनेक नागरिकांना आहे ते बोटीच्या साहाय्यानं बाहेर काढण्याचे जे आहे ते प्रयत्न सुरू आहेत। काही वेळापूर्वीच 20 दिवसाच्या चिमुकलेला वाचवण्यात किंवा 20 दिवसाच्या चिमुकलेला सुरक्षित स्थळी हलवण्यात सगळ्या अग्निशमन दलाच्या जवानांना आहे ते यश आल्याचं पाहायला मिळालं। त्याला देखील सुरक्षित स्थळी दाखल करण्यात आलंय। या सगळ्या नागरिकांची जवळच असलेल्या बॅडमिंटन कोर्टमध्ये सोय करण्यात आली आहे आणि त्याला तिथे जा आणि तिथे जाऊन सुरक्षित तुम्ही थांबा असं सगळं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं। मात्र मागील 3 ते 4 वर्षांपासून ज्या वेळी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतो त्यावेळी या संपूर्ण परिसरात पाणी शिरतं। अनेक पुढारी मंडळी येतात, अनेक नेते मंडळी येतात। एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते ते देखील इथे आले होते, त्यांनी देखील या संपूर्ण परिसराची पाहणी केली होती। शिवाय तुमच्या लेकाला चांगल्या पद्धतीने बाहेर काढलंय, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय, काय नेमकं म्हणणं आहे? काही नाही, टेन्शन आलेलं आता चाललोय। आता सुखरूप आहे ते बाळ, आता गेलं ते सुखरूप आहे? हो, आम्ही काय सुखरूपच होतो, फक्त लाईट नाही म्हणून आम्ही चाललोय, आमचं काही नाही तसं। ते पण त्यांच्या चेहऱ्यावरचा एक 20 दिवसाच्या बाळाला छान पद्धतीने बाहेर काढलंय, काय म्हणणं आहे? 20 दिवसाचं आहे। त्यामुळे नक्कीच या आईने सुटकेचा निश्वास टाकलेला आपण पाहतोय।